हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवराजे शिवछत्रपती शिवरायांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. एवढ्या मैदानाकडे तेवढा सामना इम्पॉर्टंट पाहतो आपण. एका बाजूला टीम इरसालवाडी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम घोडिवली संघ. ही स्पर्धा म्हटली तर गावदेवी क्रिकेट संघ कलोते मोकाशी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. संघाचा श्री गणेश केले स्वतःचा अकाउंट देखील ओपन केलं या 4 धावेने. YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आलेले सर्व प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. ओळ्या मैदानाकडे पहिल्या चेंडूवरती एक दमदार चौकार पाहायला मिळाला आपल्या फलंदाज मंगेशच्या बॅटमॅनना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकता. स्ट्रेट डाऊन चेंडू गेलाय वन बाउन्स. हा येतोय सलगचा दुसरा चौकार. कमालीची फटकीबाजी पाहतो आपण मैदानावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडला या फलंदाज. आपण पाहतोय मंगेशला पाहतोय आपण. 2 चेंडू पेस केले. 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी पाहतो आपण. चांगली सुरुवात पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. पॉवर प्लेचे षटक आहे. पुरेपूर फलंदाज तुटून पडला या गोलंदाजावरती. सुनीलला पाहतो आपण गोलंदाज. 2 चौकार खाल्लेत या गोलंदाजाने अद्यापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील आप ट्रॅकर चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतला. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय सलगचा तिसरा चौकार. फलंदाज आपण पाहू शकाल मंगेशच्या बॅटमॅन आपल्याला पाहायला मिळते. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण मैदानावरती. लाजवाब फलंदाजी. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक संपादन केले या फलंदाजानं. चांगली फलंदाजी. जर फलंदाजी जर आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी. लाजवाब फलंदाजी मैदानावरती. सलगचे 3 चौकार पाहायला मिळतात. कमालीची फटकेबाजी. अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडला या फलंदाज. आपण पाहतोय मंगेशला पाहतोय आपण. तीन चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. हा देखील फुलटा चेंडू आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू गेलाय. पंच चौकार. बॅक टू बॅक 4 चौकार पाहायला मिळते. आता कमालीची फटकीबाजी पाहतो आपण. लाजवाब फटकीबाजी. सलगचे 4 चौकार पाहायला मिळतात. मंगेशच्या बॅटमॅन 4 चौकार पाहिले. कमालीची फटकीबाजी. लाजवाब. सलगचे 4 चौकार पाहायला मिळतात. धावफलकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडले गेलेत. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. 4 चौकार टोकले त्या फलंदाजानं. अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील आप ट्रॅकर चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतला. चेंडू गेलाय आउट ऑफ द बार. बिग हिट. चौकार पाहायला मिळते आपल्याला. 5 चेंडूवरती 5 चौकार पाहायला मिळतात. कमालीची फटकेबाजी. लाजवाब फटकेबाजी. अप्रतिम फटकेबाजी पाहतो आपण. फलंदाज मंगेशच्या बॅटमॅन सलगचे 5 चौकार पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती जोडले गेलेत अद्यापर्यंत. कमालीची फटकेबाजी. पॉवर प्लेचे षटक आहे. फलंदाजाची दादागिरी चालताना पाहतो आपण मैदानावरती. लाजवाब फटकेबाजी. हा देखील त्याच प्रकारचा चेंडू गेला आपण पाहू शकाल. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय लास्टच्या चेंडूवरती एक दमदार षटकार. कमालीची फटकेबाजी. 4 चौकार पाहायला मिळते. एक षटकार. धावफलकाचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. कमालीची फटकेबाजी. 6 चेंडू मध्ये तब्बल 26 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजानं. जर फलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. लाजवाब फलंदाजी. कमालीची फटकेबाजी. तरी स्पर्धा म्हटली तर KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चांगली क्लॅरिटी क्वालिटी आपण पाहतोय.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय रोशनला पाहतोय आपण पुरेपूर कमबॅक करावे लागेल या गोलंदाजाला. पहिल्या षटकावरती आपण पाहतोय सुनील 6 चेंडू अतळणे तब्बल 26 धावा खर्च केल्या. त्यामध्ये आपण पाहिली मंगेशची फटकेबाजी हा देखील अडक्यातून पेस केलं आपण पाहू शकाल. धोक्याची घंटा होऊ शकते. गचाळ क्षेत्ररक्षण राहिलंय. एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण. या अतिरिक्त एक धाव एका धावी जर विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. त्याबरोबर स्ट्राईक रोटेट केले फलंदाजाकडे आपण पाहतोय मंगेशला. गोलंदाजी कुठे चांगली होते. गोलंदाजाला कुठे शतरक्षक कुठे साथ देत नाहीये. त्याबरोबर चांगली गोलंदाजी पाहतो. चांगली सुरुवात केली या गोलंदाजानं. गोलंदाज आपण पाहतो रोशनला पाहतो आपण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू फेकलाय. मिडलला चेंडू आलाय. एकदा वेगानं सहजरित्या पूर्ण एकाच धावेवरती समाधान मानवलेले. या अतिरिक्त एकदा एका धावी जर विचार केला संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती आपण पाहतोय. कमबॅक केले गोलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू खाली शतरक्षक असेल झेल कॅरी करता आला नाही. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एकदम जर विचार केला संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. रोशन या गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत. हा देखील आप ट्रॅकर चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. कमालीची फटकेबाजी आपण पाहतोय. मंगेशच्या बॅटमॅन एक तडाखा पाहायला मिळतं. या 6 धावांनी जर विचार केला संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 या आकड्यावरती. आता मात्र गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा निर्णय धरले फलंदाज आपण पाहतोय. मंगेशला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी पाहतो आपण. लाजवाब फलंदाजी. हा देखील फुलटा चेंडू. हा देखील गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंच आमच्याकडे बोलते हा बीमर चेंडू असेल. चेंडू गेलाय सीमा पार 6 धावांसाठी. 6+1 या धावा आपल्याला पाहायला मिळतात. या नशिबाच्या 7 धावा आपल्याला पाहायला मिळते. 7 धावांनी जर विचार केला संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 42 धावा धावपलकावरती जोडले गेलेत. लाजवाब फलंदाजी पाहतो आपण. मंगेश अक्षरशः तुटून पडला एक गोलंदाजावरती. कमालीची फलंदाजी पाहतो आपण. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू असेल. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय आउट ऑफ द बार. बिग हिट षटकार. कमालीची फटकेबाजी. लाजवाब फटकेबाजी. प्रेक्षकांना मन जिंकणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. या 6 धावांनी जर विचार केला संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 48 या आकड्यावरती. बिनबाद 48 धावा. कमालीची फटकेबाजी. लाजवाब. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील फटका सजवला. हा देखील चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय सलगचा 3रा षटकार. अद्यापर्यंत 12 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 54 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. चला पाणी घेऊन जायचं मैदानावरती. कमालीची फटकेबाजी पाहिली आपण. मंगेशच्या बॅटवरना 3 षटकार पाहिली.
मित्रांनो या फलंदाजाची 50 कंप्लीट झाली. आपण पाहू शकाल तब्बल 11 चेंडू मध्ये 51 धावा कुठून काढल्यात. चला बॅट वरती करायची. मंगेशला पाहतो आपण. लाजवाब फटकेबाजी. तब्बल 11 चेंडू मध्ये तब्बल 51 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजानं. लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू मध्ये तब्बल 51 धावा. काय फटकेबाजी पाहतो आपण. लाजवाब कमालीची फटकेबाजी. चला षटक समाप्ती झाले. दुसरे षटक आपण पाहिले ते ना. एका बाजूला मंगेश अक्षरशः तुटून पडलाय. कमालीची फटकेबाजी. प्रेक्षकांना मन जिंकणारा सामना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम आपण बघतोय इरसारवाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो. आपण पाहतोय घोडवली वाडी आपल्याला पाहायला मिळते. दोन ताकदवर संघ. चांगली फटकेबाजी पाहतो आपण. तब्बल 11 चेंडू मध्ये 51 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजानं. लाजवाब फलंदाजी. मंगेश मात्र आता आक्रमक ठरला या सामन्यामध्ये. सांगी कोट्यातील तिसरं षटक वैयक्तिक पहिल्या षटक करण्यासाठी नवीन गोलंदाज आपण मध्ये सचिनला. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. पहिला चेंडू उतरण्यासाठी गोलंदाज आपण मध्ये सचिनला. पंचांचा ग्रीन सिग्नल. हा देखील आप ट्रॅकर चेंडू दा पुरेपूर फायदा घेतलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिल्याने चेंडू गेलाय. आपण पाहू शकाल. हा येतोय दमदार चौकार. दोन्ही फलंदाज आक्रमक ठरलेत. आपण पाहतो या सामन्यामध्ये या 4 धावा. 4 धावांनी जर विचार केला संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 58 धावा. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. अक्षयने देखील आता सुरुवात केली. हा देखील आप ट्रॅकर चेंडू आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय सीमा पार. हा येतोय दर्जेदार चौकार. या 4 धावा जर विचार केला संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 62. 62. कमालीची फटकेबाजी. ज्या प्रकारे मंगेशने फलंदाजी केली त्याच प्रकारे फलंदाजी पाहतो आपण. अक्षयच्या बॅटमॅन सलगचे 2 चौकार पाहिलेत. हा देखील त्याच प्रकारे आपण पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. झेल कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. एकच धाववरती समाधान मानावं लागेल. एक धाव. एका धावांनी जर विचार केला संघाची धाव संख्या 63 या आकड्यावरती. बिनबाद 63 धावा. कमालीची फटकेबाजी. लाजवाब. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील फटका सजवला. आपण पाहू शकला मेडॉनच्या डोक्यावर एक लांब लचक उत्तुंग दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 69 धावा धावफलकावरती जोडले गेले. अद्यापर्यंत एका षटकाचा खेळ बाकी असेल. 69 धावफलकावरती जोडले गेले. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये लाजवाब फलंदाजी. मंगेश अक्षरशः तुटून पडला या इसरवाडी संघाच्या गोलंदाजावरती. लाजवाब कमालीची फटकेबाजी.
सचिन वरती देखील आक्रमण केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील फुलटा चेंडू आपण पाहू शकाल. मिडलला चेंडू आलाय गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू गेलाय सीमा पार चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 73 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. कमालीची फटकेबाजी. मंगेशला पाहतोय आपण तब्बल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील आपण पाहू शकाल पंचांकडे अपील मागितल्या नाकार धरले पंचानं. तिसऱ्या षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 73 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांना मन जिंकणारी फलंदाजी पाहतो आपण टीमो गोडबलीवाडी संघाच्या माध्यमातून. लाजबाब फलंदाजी. चला स्पीडअप करा मित्रांनो. वेळेला देखील भरपूर महत्व आहे. आजच्या या स्पर्धेला भरपूर उशिरा झाला या स्पर्धेला. चांगली स्पर्धा पाहतोय आपण. नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण होत्या अनंताला. हा देखील आपण पाहू शकाल भरपूर कालावधीमध्ये हा डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. या इनिंग मधला पहिला डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगली सुरुवात केली गोलंदाजानं. हा देखील स्टेप आउट चेंडू खेळाय चेंडू गेलाय आउट ऑफ द बार. बिग हिट षटकार. त्या षटकाराच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 79 79 धावफलकावरती जोडले गेले. लाजबाब फटकेबाजी. अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलेत. हा देखील हलक्या हाताने पेस केले आपण पाहू शकाल. गॅपच्या सिलेक्शन मध्ये थोडं गचाळ क्षेत्ररक्षण राहिले. एकदम वेगानं सहजरित्या पूर्ण एकाच धावेवरती समाधान मानावं लागले. एकदम एका धावेने जर विचार केला संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 80 आकड्यावरती. जबर 3 चेंडूचा खेळ बाकी असेल फर्स्ट इनिंग मधला. लाजबाब फटकेबाजी पाहिली आपण दोन फलंदाजाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत एकही फलंदाज डग्गाडू मध्ये आला नाहीये. चांगली फलंदाजी पाहतो आपण. लाजबाब. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू गेला आउट ऑफ द बार. बिग हिट षटकार. धावफलकाचा विचार केला तर 86 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. चला मित्रांनो कुणी बाहेरून आवाज देऊ नका अन्यथा पॅनलाइज केला जाईल 2 धावेने. या स्पर्धेचा नियम असेल. ही स्पर्धा म्हटली तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. मित्रांनो थोडं आवाज कमी ठेवा डगआउट मध्ये. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. जेलची संधी असल एकदम वेगन सहजरित्या पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय तिथे. 2 धावा वेगाने सहजरित्या पूर्ण. 2 धावांनी जर विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतोय 88 धावा धावफलकावरती जोडले गेलेत बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. या 2 फलंदाज आजच्या दिवसामध्ये अक्षरशः मन जिंकलेत प्रेक्षकांची. चांगली फलंदाजी. थोडं रनांमध्ये अडथळ निर्माण आली या गोलंदाजाकडे. शेवटच्या षटकामध्ये अनंत या गोलंदाजाने तब्बल 1 चौकार आणि 2 षटकार खाल्ले त्या गोलंदाजानं. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. शेवट गोड करताना आपल्याला पाहायला मिळते
चेंडू गेलाय आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 94 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. मित्रांनो या दोन फलंदाजाची जर फलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे फलंदाजासाठी. तब्बल तब्बल 17 चेंडू मध्ये 75 धावा कुठून काढल्यात. मंगेश या फलंदाजाने जर फलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. लाजवाब फलंदाजी. भल्याची वाडी संघाचा संगणक आणि तांबाटी संघाचा संगणक यायचे नाणेफेकी करण्यासाठी आपल्यापर्यंत पहिला पुकार असेल. चला स्पीड अप करूया. गोडिवलीवाडी संघ आपण पाहतोय तब्बल 94 धावा कुठून काढल्यात. तब्बल 17 चेंडू मध्ये 75 धावा कुठून काढल्यात मंगेश या फलंदाजानं. चला तांबाटी संघाचा संगणक घ्यायचे नाणेफेकी करण्यासाठी आपल्यापर्यंत दुसरा पुकार असेल. याचे थोडे सहकार्य करायचं ही स्पर्धा मांडली तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि क्लॅरिटी क्वालिटी आपण पाहतोय त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. ओळ्या मैदानाकडे तेवढंच सामना इम्पॉर्टंट पाहतो आपण. एका बाजूला टीम इरसालवाडी त्यांच्या अगेन्स्ट फायर करतोय. गोडिवलीवाडी आपण पाहतोय दोन ताकदवर संघ. अक्षरशः 24 चेंडू मध्ये तब्बल 95 धावा बनवायचे टीम इरसालवाडी संघाला. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करावे लागेल. ज्या प्रकारे मंगेशने आक्रमण केलं होतं त्या प्रकारचं आक्रमण करावे लागेल फलंदाजाला. दोन फलंदाज मैदानावरती इंटर झाले. एका बाजूला आपण पाहतोय सचिनला पाहतोय त्यांच्या सभ्यता आपण पाहतोय महेशला पाहतो आपण. दोन ताकदवर फलंदाज पाहतो आपण. चला नाणेफेकी केली जाते. एका बाजूला टीम भल्याची वाडी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत तांबाटी संघ. दोन ताकदवर संघ असतील. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. उत्तर अर्धाला सुरुवात झाली. पहिला चेंडू काउंटडाऊन स्टार्ट 3 2 1 गेम. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज. चला भल्याची वाडी संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः शतरक्षण स्वीकारले. नेक्स्ट मॅच असेल चला लगेच मैदानावरती उतरायचे. पहिला चेंडू फेकण्यात आला. एक केला क्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. डॉट चेंडूची सांगता चांगली सुरुवात केली या गोलंदाजांना. मोठे फटके मारावे लागतील. रोशनला पाहतो आपण. हा देखील पंच आमच्याकडे वळतील. अव्वंतर चेंडू असेल. संघाचा श्रीगणेश केला एक धाब्याने. मोठे फटके मारावे लागतील टीम इरसालवाडी संघाला. तर सामना जिंकू शकतोय. तब्बल 95चा पल्ला गाठायचा या इरसालवाडी संघाला. तब्बल 24 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
हा देखील आपण पाहू शकाल चेंडू खाली शतरक्षक असेल झेर कॅरी करता आला नाही चांगलं एफर्ट राहिलंय शतरक्षकाच्या माध्यमातून एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल झेल होतं झेल कॅरी करता आला नाही शतरक्षकाला एक धाव परत 2 धावा स्कोरवरती जोडल्या गेलेत टीम इरसलवाडी संघ आपण पाहतोया पुन्हा एकदा गोलंदाज तयार हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळायचा होता आपल्याला पाहायला मिळते एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल 3 धावा धावपलकावरती जोडले गेलेत चांगली गोलंदाजाने सुरुवात केली आपण पाहतोय गोलंदाज रोहनला पाहतोय आपण चांगली रोशनला पाहतोय आपण चांगली सुरुवात केली मोठे फटके मारावे लागतील टीम इरसलवाडी संघाला जर असे डबल सिंगलला कन्वर्ट करू नका नाही तर हा देखील आपण पाहू शकाल पंचांकडे लाऊड अपील पंचांचं बोर्ड आकाशात पहिला धक्का लागला टीम इरसलवाडी संघाला फलंदाज आपण पाहतोय सचिन बॅक टू द डगआउट चला फलंदाज रेडी राहायचे नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झालाय आपण पाहतोय सुनीलला पाहतो आपण 63 जर्सी नंबर आपण पाहतोय सूर्यकुमार यादवचा जर्सी घातलेला परत काय चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकामध्ये पॉवर प्लेचे षटक आहे गोलंदाजाची दादागिरी पाहतो आपण या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार हा देखील आपण पाहू शकाल चेंडू खाली शतरक्षक असल मंगेशला आपण पाहतोय गचाळ शतरक्षण राहिली 2 धावा वेगाणू सहजरित्या पूर्ण या 2 धावा 2 धाव जर विचार केला संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती मोठे पटके मारावे लागतील तरच सामना जिंकेल टीम इरसलवाडी संघ प्रत्येक चेंडूवरती मोठे पटके मारावे लागतील पुन्हा एकदा गोलंदाज तयार हा देखील पंच आमच्याकडे वळतील अव्वंतर चेंडू असेल 2 अव्वंतर चेंडू फेकले त्या गोलंदाजानं स्कोरवरती धावा जोडल्या गेले तर 6 धावा धावपलकावरती जोडल्या गेलेत अद्यापर्यंत पुन्हा एकदा गोलंदाज तयार हा देखील क्रॉस द लाईन चेंडू खेळ आपण पाहू शकतो चेंडू गेलाय 1 बाउन्स स्क्वेअर एक बाउंड्रीच्या बाहेर या इनिंग मधला पहिला दमदार चौकार असे मोठे फटके मारावे लागतील टीम इरसलवाडी संघाला तरच सामना जिंकू शकते प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावेच लागेल टीम इरसलवाडी संघाला पहिले षटक समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावपलकावरती जोडले गेलेत चला चेंडूची पूर्तता करायची मैदानावरती आयोजक कमिटी चांगली स्पर्धा आपल्या बेटीस आणून ठेवले नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण बघतोय संतोषला पहिल्या इनिंग मध्ये आपण चांगली फलंदाजी पाहिली आपण घोडेलीवाडी संघाच्या माध्यमातून काही फलंदाजीला बाद केलं नव्हतं अक्षय आणि मंगेश 2 आक्रमक ठरले होते त्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकात करण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय संतोषला पाहतो आपण पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल चेंडू गेला स्क्वेअर एक बाउंड्रीच्या बाहेर दमदार षटकार असं आक्रमण करावे लागेल या फलंदाजांना तरच सामना जिंकू शकतोय
गोलंदाजाचं स्वागत केलं या षटकारानं. फलंदाज आपण पाहतोय महेशला पाहतो आपण. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवलाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव. एका धाव जर विचार केला संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. एक षटकार खालाय गोलंदाजानं. हा देखील बॅटची इन राईट लागली होती. पंचांचं बोट आकाशात. दुसरा धक्का लागला टीम इरसालवाडी संघाला. फलंदाज आपण पाहतोय सुनील बॅक टू द डगआउट. सोळा स्पीड फलंदाज रेडी राहायचे डगाडू मध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झालाय. अनंताला पाहतो आपण. मोठे पटके मारावे लागतील टीम इरसालवाडी संघाला तर सामना जिंकू शकतोय. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. जरूर एक षटकार खाला या गोलंदाजाने. त्यानंतरचं कमबॅक पाहतो आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहू शकाल. हलक्यात पेस केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एक धाव ऍड करू आम्ही. धावफलकाचा विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. ते परत काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील पंच आमच्याकडे वळतील. गोलंदाजाने दंडित केलंय. अव्वंतर चेंडू. 19 धावा धावफलकावरती जोडले गेले अद्यापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. संयम्य शांत संयमी खेळ मैदानावरती आपण पाहतोय. पुरेपूर सामन्यामध्ये मजा राहिली नाही. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. हा देखील बॅटची इनर राईट लागली होती. स्वतः यष्टीरक्षक छत्र खाली असेल. तिसरा धक्का लागला टीम इरसालवाडी संघाला. फलंदाज आपण पाहतोय महेश बॅक टू द डगआउट. चला 2 षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. एक नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झालाय आपण पाहतोय वामनला. तिसऱ्या षटक करण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय तुकारामला पाहतोय आपण. सामन्यामध्ये मजा राहिली नाही. मोठे पटके मारावे लागतील. तब्बल 12 चेंडूमध्ये 76 धावेची गरज असेल. चांगली गोलंदाजी सुरुवात केली. पुरेपूर सामना झुकून ठेवला टीम घोडेवाडी संघानं.
सामन्यामध्ये मजा राहिली नाही. पण पाहिले होते मंगेशने आणि अक्षयनं कमालीची फटकेबाजी केली होती. अक्षरशः इरसरवाडी संघाच्या गोलंदाजावरती तुटून पडले होत्या. चांगले क्षेत्र चांगले एफर्ट राहिले एक्स्ट्रा रक्षकाच्या माध्यमातून. एक सिंगल रन पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील क्रॉस द लाईन चेंडू खेळ आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय मिड विकेटच्या डोक्यावर. हा येतोय दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावपलकाचा विचार केला तर 24 धावा धावपलकाप्रती जोडले गेलेत अद्यापर्यंत. चला पंच स्पीडअप करा, कुठलाही वेळ लावू नका. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळा आपण पाहू शकला. मिड ऑनला चेंडू आलाय वन बाउन्स येतोय सलगचा दुसरा चौकार. अठ्ठावीस धावा धावपलकावरती जोडले गेलेत अद्यापर्यंत. अगदीच मोठे पटके मारायला पाहिजे होते टीम इरसलवाडी संघाच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा, सामन्यामध्ये मजा राहिली नाही टीम गोडेलीवाडी संघ. चला स्पीडअप करा. हाफ ट्रॅकर चेंडू एकच सिंगल रन पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरसवलाय. 29 धावा धावपलकावरती जोडले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील पंच आमच्याकडे वळतील. 3 षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर 29 धावा धावपलकावरती जोडले गेले. शेवटचे षटक असेल. चला स्पीडअप करा, सामन्यामध्ये मजा राहिली नाही. हा देखील क्रॉस लाईन चेंडू काय शेवटचे षटक आहे. आपण मध्ये गोलंदाज मंगेशला पाहतो आपण. याच्या माध्यमातून तब्बल 17 चेंडू मध्ये 75 धावा कुठून काढल्या द्या. तोच गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज असेल. पुन्हा एकदा पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मंगेशला पाहतो आपण. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही चुकी न करता फलंदाज बाद. नवीन फलंदाजावरती इंटर झालाय. त्याला पाहतो आपण.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील फटका सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, काही चुकी न करता आल्या परतावा लागलाय. फलंदाज फरशान एका बाजूला टीम त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो इरसलवाडी संघ. पुरेपूर सामना झुकलाय टीम घोडेलवाडी संघाच्या माध्यमातून. 99% सामना झुकलाय टीम घोडेलवाडी संघाच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा. नवीन फलंदाज रोशनला पाहतो आपण. देखील क्रॉस द लाईन चेंडू खेळाय. चेंडू गेलाय गोळीच्या वेगानं. हा येतोय चौकार. 34 धावा अद्याप स्कोरवरती जोडले गेले. तर मोठे फटके मारावे आधीच गरज होती या मोठ्या फटक्यांची. हा देखील फनचा आमच्याकडे वरतील अव्वंतर चेंडू असेल. पंच आमच्याकडे वरतील 4 षटक समाप्त. सामना जिंकला टीम घोडवलीवाडी संघ. हार्ड लक टीम इरसलवाडी संघ. पुढच्या मॅच साठी बेस्ट ऑफ लक असेल मित्रांनो. चला या मॅचचा मॅच आपण पाहतोय. तब्बल 17 चेंडू मध्ये तब्बल 16 चेंडू मध्ये तब्बल 75 धावा कुठून काढल्यात. तोच ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मंगेश ठरलाय.